सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, थोर स्वातंत्र्य सेनानी गुरुवर्य कैलासवासी चंद्रशेखर विश्वनाथ उर्फ बाबूसाहेब झपके यांच्या 44व्या स्मृती समारोहानिमित्त भरवण्यात आलेल्या राष्ट्रीय निमंत्रित पुरुषांच्या बास्केटबॉल स्पर्धेच्या उद्घाटनासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले पुणे विभागाच्या पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय अरुणअण्णा लाडजी, आपल्या तालुक्याचे तरुण तडफदार आमदार माननीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख, पंढरपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नुकताच त्यांनी चार्ज घेतलेला ते माननीय शुभपुरे साहेब, सांगोला पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी माननीय भुरे साहेब, खास नागपूरहून या ठिकाणी उपस्थित असलेले फेडरेशनचे पदाधिकारी, या ठिकाणी आपला खेळ दाखवण्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्रातीलच नव्हे तर शेजारच्या कर्नाटकातील आणि केरळमधून पहिल्यांदा या ठिकाणी आलेला संघ, या सर्व संघामधील खेळाडूंचं, त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचं, या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या सर्व विद्यार्थ्यांचं, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं मी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचा अध्यक्ष म्हणून अंतःकरणपूर्वक स्वागत करतो. अंतःकरणपूर्वक स्वागत. पाहुण्यांच्यासाठी फक्त थोडक्यामध्ये मी संस्थेचा इतिहास सांगतो. माझे वडील कैलासवासी बाबूसाहेब झपके की जे कॉलेजमध्ये फर्ग्युसन कॉलेजला शिकायला असताना 42च्या स्वातंत्र्य आंदोलनात त्यांनी भाग घेतला आणि म्हणून त्यांना 1 वर्षापेक्षा जास्त येरवडा कारागृहामध्ये स्थानबद्ध करण्यात आलेलं होतं. त्या काळामध्ये सर्व दिग्गज यांचा त्यांचा संपर्क आला आणि तिथून माझ्या वडिलांच्या जीवनात खऱ्या अर्थानं एक शिक्षणाबद्दलचं आकर्षण निर्माण झालं म्हणून. कारण 1952 कधी लोकांना माहिती आहे की न मागता पहिल्या निवडणुकीची तिकीट माझ्या वडिलांना मिळालेलं होतं, पण माझ्या वडिलांनी ते घेतलं नाही आणि या तालुक्यामधली पहिली माध्यमिक शाळा 1952 साली सांगोला विद्यामंदिर म्हणजे आता आपण त्या संस्थेच्या इमारतीमध्ये आहोत तिथून सुरुवात केली आणि मग तालुक्यामध्ये 8 ते 10 ठिकाणी शाळा सुरू केल्या. तिथल्या स्थानिक लोकांना त्या निर्माण करून ताब्यात दिल्या, इनाम उमटला. आज सांगोला, नाझरा आणि कोळा या 3 ठिकाणी आमच्या संस्था कार्यरत आहे. वडील संस्थाध्यक्ष होते आणि हेडमास्टर म्हणून पण काम पाहत होते, परंतु त्यांनी हेडमास्टर पदाचा पगार कधी घेतला नाही. ते संस्थेला दान करत होते. आज संपूर्ण संस्थेमध्ये जवळजवळ 10,000 विद्यार्थी आणि 350च्या घरात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हे कार्यरत आहेत. 1952 ते माझ्या वडिलांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे 1981 पर्यंत 16 सप्टेंबर तो दिवस आपण त्यांचा स्मृती दिवस म्हणून साजरा करतो. त्यामुळे ते अध्यक्ष राहिले. 1981 ते 1998 माझ्या आई ज्या सांगोले नगरपालिकेच्या म्हणजे रिझर्वेशन प्रस्तावाच्या पहिल्या महिला मंडळाध्यक्ष होत्या, त्या आईनं माझा कारभार पाहिला आणि 98 पासून गेली 27 वर्ष मी या संस्थेचा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. बापूसाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांचा स्मृतिदिन वेगळ्या अर्थानं साजरा करत राहिलं पाहिजे म्हणून 1968 काल सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये मला बऱ्याच पत्रकारांनी प्रश्न केला की सर हा पाश्चिमात्य गेम कसा काय तुम्ही खेळता. तर 1978 साली ज्यावेळेला सांगोला महाविद्यालयाची सुरुवात याच डिव्हाइसेसमध्ये झाली, त्यावेळेला महाविद्यालयाला मिळालेले पहिले डिजिटल डायरेक्टर कैलासवासी संभाजी बोडगे सर यांचा हा गेम एक विद्यापीठाची उत्कृष्ट बास्केटबॉल खेळाडू होते आणि त्यांनी प्रामुख्यानं बास्केटबॉलची संकल्पना आमच्या या ठिकाणी आणली आणि तो गेम टाकल्यानंतर सर्वांच्या लक्षात असं आलं की ह्याच्यामध्ये सांघिकपणाची जाणीव आहे, कौशल्य आहे आणि व्यायाम सुद्धा शरीराला आणि म्हणून
खेडेगावामध्ये हा पाश्चिमात्य खेळ रुजावा या दृष्टिकोनातून गेली 40-42 वर्ष कोविडचा अपवाद सोडला तर सातत्यानं हे सामने या ठिकाणी भरवले जातात। आम्ही गेल्या वर्षीपर्यंत या सामन्यांना राज्यस्तरीय म्हणत होतो, परंतु यावर्षी केरळ, कर्नाटक आणि आंध्र इथून सुद्धा संघ आलेले आहेत आणि म्हणून या सामन्यांना आता राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झालेलं आहे म्हणायला हरकत नाही। गेल्या 2 वर्षांपूर्वी आम्ही एक धडस म्हणून ज्याला फेडरेशनने आम्हाला विनंती केली, त्याला महाराष्ट्राच्या 19 वर्षाखालील टीम की जिथं 30 मुलांचे आणि 30 मुलींचे संघ आलेले होते आणि त्याचे इतकं सुंदर नियोजन या ठिकाणी झालेलं होतं। त्यावेळेला हे ग्राउंड पण मिळतं, ग्राउंड 2 कॉन्क्रीटची झालेली होती, परंतु हा दिवस नेमका पावसाळ्यामध्ये येतो आणि पाऊस पडायला लागला की खेळामध्ये अडथळा निर्माण होत होता। आमची सिस्टर इन्स्टिट्यूट सांगोला महाविद्यालय या ठिकाणच्या टोवर ग्राउंडमध्ये आम्हाला खेळाडूंना घेऊन जावं लागायचं, म्हणून 3 वर्षापूर्वी ज्यावेळेला सामन्याच्या निमित्तानं तत्कालीन युवा आणि क्रीडा मंत्री संजय बनसोडे साहेब या ठिकाणी आले होते, तेच त्यांना आम्ही अशी मागणी केली होती की पावसाचा व्यत्यय होऊ नये यासाठी आम्हाला ही ग्राउंड कव्हर करता येण्यासाठी इंडोर अशा प्रकारची सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाने काही मदत करावी। त्यांनी ताबडतोब इस्टिमेट करून पाठवायला सांगितलं। आज आपण हे जे भव्य स्वरूप पाहता आहात त्याचं टोटल इस्टिमेट आहे 1,20,00,000 पैकी 30 लाख संस्थेला घालायचे आणि 90 लाख शासनाकडून मिळायचे। अशा पद्धतीने ही गेली 1,20,00,000 होती। हे ग्राउंड सुरू करताना असं म्हणजे 90 लाखाचा GR निघाला वगैरे, पण याला त्या कारणानं कारण बनसोडे साहेबांना तेव्हा मंत्रिपद मिळालं नाही, त्यानंतर दत्ता मामांच्याकडे हे खातं गेलं, त्याच्यानंतर माणिकराव कोकण यांच्याकडे हे खातं गेलं। या सगळ्या गोंधळामध्ये 90 लाख जे एका वेळेला मंजूर व्हायचे होते ते आता 60 लाख मंजूर झालेले आहेत, 30 लाख उर्वरित परत मिळणार आहे। मंजूर कागदावर झालेले असते तरी आजपर्यंत त्याच्यामधला एकही पैसा आलेला नाही, परंतु संस्थेनं सुरू केलेलं हे काम आम्ही थांबवू शकत नव्हतो आणि म्हणून प्रसंगी बँकेचं कर्ज काढलं आणि हे काम की ज्या कामाला आत्तापर्यंत सुमारे 1,10,00,000च्या घरात खर्च आलेला आहे, हा सगळा खर्च आजपर्यंत संस्थेनं केलेला आहे। शासनाकडून पैसे मिळायचे काय मिळते, कुछ होकर कुछ पाना आहे असं म्हणतात। आज संस्थेचे पैसे थोडे गुंतलेले आहेत, परंतु आज फेडरेशनचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। आज नागपूर माझ्या शेजारी येऊन बसल्याबरोबर त्यांची एक कॉम्प्लिमेंट कदाचित त्यांना बोलायला संधी मिळाली की ती बोलतील ते म्हणजे सर अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर अख्ख्या महाराष्ट्रात तालुका लेवलला पण जिल्हा लेवलला एक गाड्यावाल्यासारखं पुण्याकडे एखादं क्रीडा संकुल सोडलं की जे शासनाच्या मालकीचं आहे, पण अन्यत्र खाजगी अशा ठिकाणी अशा प्रकारची क्रीडा सुविधा फक्त एकमेव सांगोला विद्या मंदिरच्याच प्रकरणावरती पाहायला मिळतं, मग कुणाला बरं वाटणार नाही मला सांगा। आज पैसे संस्थेचे अडकलेले आहेत, परंतु फेडरेशनच्या अधिकाऱ्याचे म्हणून ज्यावेळेला आमच्या सरकारचं कौतुक होतं त्यावेळेला अतिशय आनंद होतो। अशा या सुसज्ज पटांगणावरती यावर्षीचे राष्ट्रीय सामने आम्ही भरवतो आहोत। फेडरेशनचं याला मान्यता असते आणि यावेळेला आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडला की अरुण अण्णांना या ठिकाणी काम होतं। ज्या वेळेला 2-3 वर्षापूर्वी आम्ही महाराष्ट्राचा इव्हेंट घेतलेला होता त्यावेळेला जवळजवळ 20 लाखाचं इस्टिमेट होतं। पैसे कुठून आणायचे हा आमच्यासमोर प्रश्न होता। त्यावेळेला आमच्यासमोर 3 आमदार होते, एक स्थानिक आमदार शाहूबाबू पाटील यांनी 5 लाख रुपये आम्हाला दिले, त्यानंतर आम्ही गेलो अरुण अण्णांकडे, मी मोरेसर आणि अरुण अण्णांना भेटलो आणि त्यांना सांगितलं ते म्हणजे दिले तुम्हाला 5 लाख, त्यांनी 5 लाख दिले आणि तिसरे होते आसगावकर सर, परंतु तांत्रिक अडचण होती, त्यांची इच्छा होती परंतु तांत्रिक अडचणीमुळे त्यांच्याकडचे पैसे घेऊ शकले नाही। त्याच वेळेला आम्ही अरुण अण्णांना बोलवलेलो होतो समारोपासाठी, परंतु ते येऊ शकले नव्हते, त्यांची चिरंजीव येतो म्हटले होते, पण ते पण त्यांची आजारी झाल्यामुळे ते पण येऊ शकले नव्हते। बाबासाहेब गेल्या वर्षी या स्टेजवर होते, परंतु त्यांचं पत्रिकेत नाव नव्हतं। खासदार साहेब या ठिकाणी आले होते, धैर्यशील मोहिते पाटील, आणि प्रोटोकॉलवरून
कळेल आमची खंत होती, म्हणून आम्ही यावर्षी दोघांनी या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. या दोघांनीही आता जेव्हा मी बाबासाहेबांनी सांगितलेले शासनाचे जे आम्हाला पैसे आलेले आहेत मी करतो म्हणजे पाठवला. असं आमचाही थोडा स्वार्थ असतो आपल्याला बोलवण्यामध्ये, पण निश्चितपणाने शिवपूजे साहेबांचं नाव पत्रिकेत नाही, परंतु पुस्तक कळलं आणि ते म्हणाले मी आलं तर चालेल का. म्हणजे अहो बाजू आज उपविभागीय पोलीस अधिकारी आपण या सामन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी येत आहे, हे खरोखर आम्ही आमचं भाग्य समजतो. या सर्वांचं मी अध्यक्ष या नात्यानं अंतःकरणपूर्वक स्वागत करतो.